नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा करंट टॉपिक कव्हर करणार आहे। हा करंट अफेअरमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचा आहे। म्हणजे तुम्हाला दोन्ही टॉपिक कव्हर होतील। इथं जॉग्राफीशी संबंधित सुद्धा जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ही सगळी या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे। ओके, आणि हा जो टॉपिक आहे तो म्हणजे भूपेन हजारिका सेतू। तर भूपेन हजारिका एक सेतू, एक ब्रिज आपण जस्ट इनॉग्रेट केलेला आहे। हा फार न्यूजमध्ये चर्चेमध्ये आहे, कारण हा आपल्या देशातला सगळ्यात लॉंगेस्ट ब्रिज आहे। ओके, आणि तो धोला आणि सादिया या दोन ठिकाणांना जोडणार आहे। आपण सगळी जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे या ब्रिजबद्दलची ही सगळी जाणून घेणारच आहे। त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड ज्या जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे प्रश्न बनू शकतात ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। ओके, तर आपण सुरू करूया आता। धोला आणि सादिया ही जी दोन ठिकाणं आहेत ही आसाममधली दोन ठिकाणं आहेत। तर धोलापासून सादियापर्यंत हा ब्रिज कनेक्ट होणार आहे। हा ब्रह्मपुत्रा रिव्हरवरती कन्स्ट्रक्ट केलेला आहे। ॲक्च्युली ब्रह्मपुत्राचे एक ट्रिब्युटरी आहे, म्हणजे ब्रह्मपुत्राची एक उपनदी आहे, तिचं नाव आहे लोहित। तर या लोहित रिव्हरवरती हा जो ब्रिज आहे हा इनॉग्रेट करण्यात आला। ओके, ॲक्च्युली 24 मेला याचं इनॉग्रेशन होणार होतं, मात्र हे इनॉग्रेशन 26 मे 2017ला झालेलं आहे। 24 मेला होण्याचं कारण हेच होतं की आसाममध्ये बीजेपी गव्हर्नमेंटला 1 वर्ष कंप्लीट होणार होतं 24 मेला, आणि 26 मेला केंद्रामध्ये बीजेपीला 3 वर्ष कंप्लीट झाले। त्याच्यामुळे दोघांचा एक इव्हेंट म्हणून 26 मे 2017ला याचं इनॉग्रेशन झालेलं आहे, आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी याचं इनॉग्रेशन केलेलं आहे। ओके, या ब्रिजची जी लेंथ आहे ही एकूण 9.15 किलोमीटर्स एवढी लेंथ आहे, जे की आपल्या देशामधली सगळ्यात लॉंगेस्ट ब्रिजमध्ये येईल। आणि जर माइल्समध्ये बघाल तर 5.69 माइल्स एवढी या ब्रिजची लेंथ आहे। ओके, याच्यानंतर सेकंड नंबरचा कुठला आपला लॉंगेस्ट ब्रिज आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। थर्ड नंबरचा कुठला आहे हे सुद्धा माहिती पाहिजे, कारण एक्झाममध्ये 2-3 लाईन प्रश्न येतात, आणि एक लाईन जे रिसेंट न्यूजमध्ये असते याच्याबद्दल येते, आणि एक थोडंसं त्याच्याशी संबंधित GK बद्दलचं येईल। ओके, तर या ब्रिजच्या नंतर सेकंड लॉंगेस्ट ब्रिज म्हणाल तर महात्मा गांधी सेतू, हा गंगा रिव्हरवरती आहे, बिहार राज्यामध्ये येतो, आणि याची लेंथ आहे 5.75 किलोमीटर। बऱ्याच जणांना वाटतं की बांद्रा वर्ली जो सी लिंक आहे ह्याची लेंथ सगळ्यात जास्त असेल, मात्र बांद्रा सी लिंक जे म्हणजे जो सी लिंक आहे तर याची जी लेंथ आहे ही 5.58 किलोमीटर आहे, मात्र महात्मा गांधी सेतूची 5.75 किलोमीटर आहे। ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि हा बांद्रा वर्ली जो सी लिंक आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये। चौथ्या नंबरचा आता जो लॉंगेस्ट ब्रिज बघितला तर तो म्हणजे विक्रमशिला सेतू, आणि तो सुद्धा गंगा रिव्हरवरती आहे, आणि हा पण बिहारमध्येच आहे। याची एकूण लांबी जी आहे ही 4.70 किलोमीटर एवढी आहे। ओके, तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे होते। ॲक्च्युली आपला जो हा ब्रिज आहे भूपेन हजारिका जो सेतू आहे, ब्रिज आहे, तर याचं कन्स्ट्रक्शन प्रत्यक्षामध्ये 2011 सुरू झालं होतं। ह्याच्याबद्दलचा जो रिपोर्ट होता, त्याची अहवाल किंवा पाहणी जी करण्यात आली होती ही 2002 करण्यात आली होती। 2011 प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, आणि शेवटी इनॉग्रेशन 2017 झालं। इनॉग्रेशन सुद्धा 2015 व्हायला पाहिजे होतं, पण काही शेवटची कामं राहिली होती आणि त्याच्यामुळे थोडा प्रोजेक्ट एक्सटेंड झाला। ओके, तर धोला आणि सादिया या नावानेच हा ब्रिज सध्या तरी ओळखला जातोय, आणि तुम्ही याचं नाव जे गव्हर्नमेंटने दिलेलं आहे हे पण लक्षात ठेवा, भूपेन हजारिका। हे पण एक महत्त्वाची व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहे। ओके, तर हा जो ब्रिज आहे याच्यासाठी एकूण खर्च किती लागला हे सुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात। तर एकूण याच्यासाठी जो खर्च आहे हा 2056 करोड रुपये एवढा खर्च लागलेला आहे। ओके, तर एक्झाममध्ये हा प्रश्न बनू सुद्धा शकतो की याच्यासाठी किती खर्च करण्यात आलेला आहे, तर 2056 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे। ओके, आणि हा ब्रिज कुणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजनी हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे। ॲक्च्युली हा PPT मॉडेलमध्ये हा कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये करण्यात आलेला आहे। एक प्रायव्हेट कंपनी होती, त्याचं नाव आहे नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी, तर यांनी सुद्धा मदत केलेली, किंवा नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, तर या दोघांचं एक जॉईंट व्हेंचर आहे। आणि अरुणाचल प्रदेशला या ब्रिजमुळं एक आसाम आणि अरुणाचल प्रदेश याच्यामधली एक कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, कारण आधी जर बघितलं तर आधी इथं रोड कन्स्ट्रक्शन एवढे सुपेरियर नाही आहे। अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांना फार कमी कनेक्टिव्हिटी आहे। ॲक्च्युली या दोन राज्यांमधली जर लोकेशनची कनेक्टिव्हिटी बघितली
तर एकूण 6 तासाचा प्रवास व्हायचा, मात्र आता तो 1 तासामध्येच कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे सुद्धा हा ब्रिज स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचा आहे. ओके, हे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. या ब्रिजवरून सगळ्या प्रकारचे टँक, सगळ्या प्रकारचे बॅटल टँक्स 60 टन वजनापर्यंतचे वाहून नेण्याची याची कॅपॅसिटी या ब्रिजची, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला युद्धामध्ये सुद्धा या ब्रिजचा वापर होणार आहे. आणि ही जर आपण कनेक्टिव्हिटी बघितली तर आपल्याला चायनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची होती. 2015 पासूनच ह्याचं वर्किंग सुरू होणार होतं, मात्र थोडासा डिले झाला. ओके, तर चायनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा म्हणजे जर युद्धामध्ये आपल्या समजा काही तसा प्रसंग आलाच तर आपल्याला बॉर्डरपर्यंत लवकर पोचता यावं याच्यासाठी सुद्धा या ब्रिजचं एक स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ही खूप जास्त आहे. ओके, आणि खरंच हे जे पॉईंट असतात, हे जे असे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड पॉईंट असतात ते इंटरनॅशनल लेवलला खूप मॅटर करतात. कारण अरुणाचल प्रदेशमध्ये आपण अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली की चायनाकडून सुद्धा एक थोडीशी धमकी टाईपमध्येच एक मेसेज करण्यात आला होता की त्याच्यामध्ये ते म्हणले होते की अरुणाचल प्रदेशमध्ये कन्स्ट्रक्शन करताना इंडियाने थोडासा विचार करावा. ओके, म्हणजे अशा लेवलला आपण जर एखाद्या ब्रिजचं जरी इनॉग्रेशन केलं तरी ते स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळेच आपल्या एक्झामसाठी सुद्धा याची इम्पॉर्टन्स ही जास्त आहे. ओके, आणि ही जी ब्रिज सेवा असणार आहे ही 24 तास सुरू असणार आहे, 24/7 सुरू असणार आहे तो ब्रिज. आणि याच्यातून एकूण 10 लाख प्रतिदिन म्हणजे 10 लाख रुपयांचं प्रति दिवशी इंधन बचत होणार आहे. म्हणजे आपल्या पेट्रोल आणि डिझेलवरती जेवढा खर्च येतो एका दिवसामध्ये, समजा 10 लाख रुपयांचा खर्च येत असेल ट्रॅव्हलिंगसाठी, तर या ब्रिजमुळं तो वाचवला सुद्धा जाणार आहे. म्हणजे 10 लाख रुपयांची बचत सुद्धा होणार आहे. ओके, तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. आणि भूकंपापासून सुरक्षा होण्यासाठी म्हणून हा जो ब्रिज आहे ह्याचं कन्स्ट्रक्शन करताना ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट असे वेगवेगळे धातू सुद्धा यूज करण्यात आलेले आहेत आणि एक टेक्नॉलॉजी सुद्धा यूज केलेली आहे, जसं की इम्पोर्टेड हायड्रॉलिक रिज याच्यामध्ये यूज केलेले आहेत. एकूण 182 पिलर्स या ब्रिजसाठी यूज केलेले आहेत. ओके, तर सगळेच्या सगळे हे जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे हे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो ब्रिज आहे याला भूपेन हजारिका असं का नाव देण्यात आलेलं आहे. तर भूपेन हजारिका हे आपल्या देशातले आणि आसाममधले एक प्लेबॅक सिंगर होते, एक म्युझिशियन होते. त्यांना बरेच पुरस्कार भेटलेले आहेत, एक खूप महान हस्ती होते या. तर भूपेन हजारिका तुम्हाला समोर दिसत असतील, त्यांना भरपूर अवॉर्ड भेटलेले आहेत. स्पेशली त्यांनी आसामी लँग्वेजमध्ये खूप गाणी म्हणलेली आहेत, खूप गाणी लिहिलेली सुद्धा आहेत. ओके, आणि त्यांना कुठले कुठले अवॉर्ड भेटलेत हे आपल्याला माहितीच पाहिजे. एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न बनूच शकतो. जसं की त्यांना पद्मविभूषण भेटलेले 2012 मध्ये. ॲक्च्युली 2011 मध्येच यांचं निधन झालं होतं. भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 आहे आणि 5 नोव्हेंबर 2011 वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं. ओके, निधनानंतर त्यांना पद्मविभूषण देण्यात आलं 2012 मध्ये. त्यानंतर पद्मश्री त्यांना आधी भेटला होता 1977 मध्येच. दादासाहेब फाळके अवॉर्ड सुद्धा 1992 मध्ये त्यांना भेटलेला आहे. पद्मभूषण सुद्धा त्यांना 2001 मध्ये देण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमीचा फेलोशिप 2008 मध्ये त्यांना भेटली होती आणि आसाम रत्न 2009 मध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे. तर हे सगळे जे अवॉर्ड्स त्यांना भेटलेत हे तुम्ही नोट डाऊन करा, एक्झाममध्ये त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. ओके, आता आपण हा जो ब्रिज आहे ब्रह्मपुत्रा रिव्हरवरती आहे, ब्रह्मपुत्राच्याच एका ट्रिब्युटरीवरती येतो. त्याच्यामुळे ब्रह्मपुत्रा नदी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीबद्दल आपण सगळी माहिती जाणून घेऊयात. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा मानस सरोवरमधून होतो, जे की तिबेटमध्ये आहे. ओके, बऱ्याच जणांना वाटतं की ब्रह्मपुत्राचा उगम जो आहे हा भारतातून आहे, मात्र ब्रह्मपुत्राचा उगम हा तिबेटमधून आहे, जे की सध्या चीननी ताब्यात घेतलेलं आहे. ओके, आणि ही जी रिव्हर आहे ही चीन, बांगलादेश आणि भारत या सगळ्या देशांमधून वाहते. तिबेटमध्ये या ज्या आपली ब्रह्मपुत्राची रिव्हर आहे यालाच सॅंगपो असं नाव दिलेलं आहे. आता याच्या प्रोनाऊन्समध्ये 100% चूक होत असेल माझ्या. ॲक्च्युली टीचा प्रोनाऊन्स सायलेंट असतो, एस पासून प्रोनाऊन्स करायचा आपल्याला, म्हणजे सॅंगपो हे त्याचं नाव आहे. ओके, तिबेटमध्ये सॅंगपो या नावाने आपली ब्रह्मपुत्रा रिव्हर ओळखली जाते. ओके, बांगलादेशमध्येच या नदीला जमुना म्हणतात. ओके, यमुना नाही जमुना. ओके, त्यानंतर अरुणाचलमध्ये दिहांग आणि आसाममध्ये या ब्रह्मपुत्राला आपण ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखतो. ब्रह्मपुत्राची एकूण जी लांबी आहे
ही 2900 किलोमीटर एवढी आहे, मात्र भारतामध्ये तिची लांबी 885 किलोमीटर एवढी आहे. ओके, तर हे सगळेचे सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आणि ही जी रिव्हर आहे ही अशी पहिली रिव्हर आहे भारतातली जी यू टर्नचा शेप घेते. ओके, म्हणजे ती एकदा सरळ डायरेक्शनमध्ये पुढे जाईल आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन थोडीशी पाठीमागं सुद्धा येते. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण ब्रह्मपुत्राच्या ज्या वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज आहेत, म्हणजे ज्या उपनद्या आहेत, त्या जाणून घेऊया. कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत, तर आपण पहिल्यांदा डाव्या साईडच्या ब्रह्मपुत्राच्या डाव्या बाजूला कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत ते बघूयात. तर दिबांग एक नदी आहे, त्याच्यानंतर लोहित रिव्हर ज्याच्यावरती हा ब्रिज आहे ती वाली, त्यानंतर धनसिरी, त्यानंतर कोलोंग. तर या 4 नद्या ज्या आहेत या ब्रह्मपुत्राच्या डाव्या बाजूच्या उपनद्या आहेत. ओके, आता आपण उजव्या बाजूच्या बघूयात. ब्रह्मपुत्राच्या उजव्या साईडला कुठल्या कुठल्या नद्या आहेत, तर कॅमेंग रिव्हर आहे, त्यानंतर मानस रिव्हर आहे, त्यानंतर झाडाका रिव्हर आहे, तिस्ता रिव्हर जी की रिसेंटलीच न्यूजमध्ये होती, त्यानंतर सुबानश्री. तर सुबानश्री ही पण एक रिव्हर जी की ब्रह्मपुत्राचीच ट्रिब्युटरी आहे. ओके, आणि एक महत्त्वाची आणखीन ती म्हणजे रॅडॅक. तर रॅडॅक या नावाची सुद्धा रिव्हर ही आपल्या ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. तर या सगळ्या रिव्हर्स तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये प्रश्न कुठल्याही पद्धतीचा बनू शकतो. ओके, आता आपण आपल्या देशाला कुठल्या कुठल्या राज्यांच्या सीमा अटॅच आहेत, खास करून जे आपला नॉर्थ ईस्ट रिजन आहे इथं बऱ्याच देशांच्या सीमा आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या आपण जाणून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या नॉर्थ ईस्ट रिजनमधल्या जो चायना आपला जो एक शेजारी आहे त्याला आपले कुठले कुठले राज्य चिटकून आहेत ते बघूयात. तर जम्मू आणि काश्मीर हा तर चायनाला चिटकून आहेच, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्यानंतर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. तर ही सगळी राज्य ही आपल्या चायनाला बॉर्डर लागून आहेत. ओके, म्हणजे चायनाला कुठल्या कुठल्या राज्यांची बॉर्डर लागते, तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. ओके, तर चायनाला एकूण 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. ओके, त्याच पद्धतीने नेपाळला सुद्धा आपले बरेच राज्य लागलेले आहेत, जसे की उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि सिक्कीम. तर ही 4 राज्य नेपाळला चिटकून आहेत. ओके, एक्झाममध्ये प्रश्न कशाही पद्धतीचा विचारू शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणखीन एका महत्त्वाचा देश आहे ज्याची आपल्याला बॉर्डर लागून आहे, आपल्या बऱ्याच राज्यांना लागून आहे, तो म्हणजे म्यानमार. तर म्यानमारला कुठल्या कुठल्या राज्यांची बॉर्डर अटॅच आहे, चिटकून आहे, एक म्हणजे मिझोराम, त्यानंतर मणिपूर, नंतर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश. ओके, तर या सगळ्यांची बॉर्डर या म्यानमारला लागून आहे. भूतानला सुद्धा बऱ्याच राज्यांची बॉर्डर लागून आहे, जसे की वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. तर या 4 राज्यांची बॉर्डर जी आहे ही भूतानला लागून आहे. ओके, पाकिस्तानला तुम्हाला माहितीच असणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानला सुद्धा आपल्या एका राज्याची बॉर्डर अटॅच आहे आणि ते आपलंच राज्य आहे, तो काही पाकिस्तानचा भाग नाही आहे, ते म्हणजे काश्मीर. जम्मू काश्मीरमधला जो POKचा रिजन आपण त्याला म्हणतो, पाक ऑक्युपाईड काश्मीर, तर पाक ऑक्युपाईड काश्मीरची जी थोडीशी बॉर्डर आहे 8 किलोमीटरची, ती अफगाणिस्तानला अटॅच आहे. ओके, आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर हा ऑफिशियली आपलाच भाग आहे, त्याच्यामुळं जरी एक्झाममध्ये विचारलं अफगाणिस्तानची आपल्या देशाला कुठली बॉर्डर लागून आहे का, तर यस, जम्मू काश्मीर राज्याची बॉर्डर ही अफगाणिस्तानला लागून आहे. ओके, त्याच्यामुळे हे सगळेचे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते, तुम्ही लक्षात ठेवा. पाकिस्तानला कुठल्या कुठल्या राज्यांची बॉर्डर अटॅच आहे, तर जम्मू काश्मीर, पंजाब, त्यानंतर गुजरात आणि राजस्थान या 4 राज्यांची बॉर्डर ही आपल्या पाकिस्तानला लागून आहे. तर एकूण कुठल्या कुठल्या राज्यांची बॉर्डर ही वेगवेगळ्या देशांना लागून आहे असं सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकतात. तर कुठले कुठले राज्य आहेत जे बाकीच्या देशांना बॉर्डर लागून आहेत, तर एक म्हणजे गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. ओके, त्याच्यानंतर सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि वेस्ट बेंगॉल. ओके, आणि मेघालय. तर हे सगळे राज्य जे आहेत हे आपल्या बाहेर शेजारील कुठल्या ना कुठल्या देशाला चिटकून आहेत. तर हे सगळी इन्फॉर्मेशन जी आपण बघितली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा तुम्हाला बरेच पॉईंट्स इथं क्लिअर झाले असतील आणि या ब्रीजची स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स हे सुद्धा तुम्हाला कळाले असेल. ओके, तर अशाच पद्धतीने एखादा जर रिसेंट न्यूजमधला जो इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तो आपण तुमच्या एक्झामपर्यंत असंच कव्हर करत जाणार आहे. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.